आणि अर्धा भाग राहिलेला आहे, तो आज आता आपण पाहणार आहोत. पहा, सचिन तेंडुलकरला भरपूर असे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातीलच भारतरत्न हा एक आहे. पहा, भारतरत्न हा पुरस्कार असा असतो आणि भारतरत्न सन्मान पदकाच्या दोन्ही बाजू, एका बाजूला ह्या असं चिन्ह असतं, त्याच्यावर भारतरत्न लिहिलेलं असतं आणि या बाजूला हे पैशावर असते का नाही 3 सिंह, असे हे 3 सिंह असतात. पहा, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या राष्ट्रीय सेवांमध्ये कला, विज्ञान, साहित्य, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ म्हणजे या सन्मानाचा सुरुवात 2 जानेवारी 1954 साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. पहा, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. कळलं बाळांनो? अजून एकदा पहा तुम्ही. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर काळात देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. भारतरत्न सन्मान प्राप्त काही सन्माननीय व्यक्ती. पहा, डॉक्टर धोंडो केशव म्हणजेच महर्षी अण्णासाहेब कर्वे यांना कधी दिला? 1958 साली. डॉक्टर पांडुरंग वामन काणे 1963 साली. आचार्य विनोबा भावे मरणोत्तर आहे 1983. डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर 1990 मरणोत्तर. लता दीनानाथ मंगेशकर 2001. पंडित भीमसेन जोशी 2008. सचिन रमेश तेंडुलकर 2013. पहा, डॉक्टर धोंडो केशव कर्वे 1958, डॉक्टर पांडुरंग वामन काणे 1963, आचार्य विनोबा भावे 1983, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1990, लता दीनानाथ मंगेशकर 2001, पंडित भीमसेन जोशी 2008, सचिन रमेश तेंडुलकर 2013. कळलं का बाळांनो? भारतरत्न सन्मान प्राप्त व्यक्ती ह्या 7 आहेत. आणि या भारतरत्नाचा हे दोन्ही बाजू, सन्मान पदकाच्या दोन्ही बाजू तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही ना घरच्या अभ्यासाला हे पूर्ण स्लाइड लिहून काढायची आहे आणि किती साली कुणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला हे पण लिहून काढायचं आहे. पहा आता, सचिन तेंडुलकरांचे कोलाज लिहा. पहिला कसोटी सामना 15 नोव्हेंबर 1989. पहिला एकदिवसीय सामना 18 डिसेंबर 1989. कसोटी सामन्यातील एकूण धावा 15,921. एक दिवसीय सामन्यातील एकूण धावा 18,426.
शेवटचा कसोटी सामना 14 नोव्हेंबर 2013. शेवटचा एकदिवसीय सामना 18 मार्च 2012. कळलं का सचिन तेंडुलकरचा कोलाज? आता पाहूया आपण त्याच्या प्रश्नांची उत्तरे. सचिन तेंडुलकरांचा जन्मदिनांक काय? 24 एप्रिल 1973 रोजी सचिन तेंडुलकरांचा जन्म झाला. सचिन तेंडुलकरांनी कसोटी सामन्यात एकूण किती शतके ठोकली? सचिन तेंडुलकरनी कसोटी सामन्यात एकूण 51 शतके ठोकली. सचिन तेंडुलकरांनी एकदिवसीय सामन्यात एकूण किती शतके काढली? सचिन तेंडुलकरांनी एकदिवसीय सामन्यात एकूण 49 शतके काढली. सचिन तेंडुलकरांनी एकदिवसीय सामन्यात एकूण किती अर्धशतके ठोकली? सचिन तेंडुलकरांनी एकदिवसीय सामन्यात एकूण 96 अर्धशतके ठोकली. सचिन तेंडुलकरांनी केलेल्या जागतिक विक्रमांपैकी तुम्हाला कोणता विक्रम आवडतो? सचिन तेंडुलकरांनी केलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू हा जागतिक विक्रम मला आवडतो. कोणता? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू हा जागतिक विक्रम मला आवडतो. सचिन तेंडुलकरांना कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? सचिन तेंडुलकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. आपण उत्तर बघूया अजून. 24 एप्रिल 1973 रोजी सचिन तेंडुलकरांचा जन्म झाला. सचिन तेंडुलकरांनी कसोटी सामन्यात एकूण 51 शतके ठोकली. सचिन तेंडुलकरांनी एकदिवसीय सामन्यात एकूण 49 शतके काढली. सचिन तेंडुलकरांनी एकदिवसीय सामन्यात एकूण 96 अर्धशतके ठोकली. सचिन तेंडुलकरांनी केलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू हा जागतिक विक्रम मला आवडतो. सचिन तेंडुलकरांचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कोणता? सचिन तेंडुलकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हे आपण आता इथे सचिन तेंडुलकरांचं कोलाज आणि त्याची प्रश्नोत्तरे संपलेली आहेत. घरचा अभ्यास हे प्रश्नोत्तरे 6 आणि हा भारतरत्न पुरस्कार कोणाकोणाला मिळालाय हे पण लिहून काढायचं आहे. आपण इथे आता थांबूया बरं का बाळांनो. घरचा अभ्यास चांगला लिहा तुम्ही, व्यवस्थित स्वच्छ अक्षरात शुद्ध लेखनातील चुका न करता करा.